सप्तशृंगी गडावर चढणारी ही फेनिक्युलर ट्रॉली लवकरच भाविकांच्या वापरात येईल आणि पायऱ्यांमुळे खडतर झालेली देवीची वाट सोपी होईल। नाशिक जिल्ह्यात 7 पर्वतांच्या प्रदेशात वसलेल्या सप्तशृंगीच्या मंदिरात जाण्यासाठी 500हून अधिक पायऱ्या भाविकांना चढाव्या लागतात। यामुळे वृद्ध, अस्थमा पेशंट, गरोदर स्त्रिया आणि हृदय रुग्णांना देवीचं दर्शन घेता येत नाही। ही गैरसोय दूर करण्यासाठी 2010 मध्ये सरकारनं फेनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प हाती घेतला होता। नागपूरच्या सुयोग्य गुरुबक्षानी फेनिक्युलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे काम देण्यात आलं। या फेनिक्युलरची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली। मध्यंतरी बराचसा कालावधी गेल्यानंतर 2015ला जे आजच तसा फेनिक्युलर ट्रॉलीची चाचणी घेण्यात आली। सदरची चाचणी आज प्राथमिक स्वरूपात होती। साधारणतः महिनाभरानंतर हिची चाचणी पूर्ण होईल। 1 महिन्यानंतर साधारणतः भाविकांच्या सेवेत हा फेनिक्युलर ट्रॉली प्रकल्प रुजू होईल। फेनिक्युलरमुळे भाविकांची संख्या वाढेल आणि अधिक रोजगार निर्मिती होईल अशी आशा ग्रामस्थांना आहे। आज जी भाविकांची लोकसंख्या गडावर 50% आहे, पण येत्या काळामध्ये भाविक लाखोनी वाढणार आहे। लवकर सुरू झाल्यामुळे एवढा फायदा होईल का गावाचं उत्पन्न आहे, आर्थिक उत्पन्न वाढेल। 33.5 कोटींचा हा प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र 5 वर्ष उलटूनही प्रकल्प पूर्ण झालेला नाही। या दिरंगाईमुळे खर्चही 70 कोटींवर पोहोचलाय। प्रकल्प लांबल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी होती, मात्र अखेर हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केलंय। याचा फायदा असा होणार आहे सर, जे वयोवृद्ध माणसं वगैरे येतात, अपंग माणसं येतात, त्यांना वरती जाण्यासाठी सोय चांगली पद्धतीने होईल व आणि अपंग माणसांची ती डोली घेऊन जाते, थोडं रिस्क आहे। डोली घेऊन जाताना जे माणसं असतात ते थोडंसं रिस्क असल्यामुळे हा जो प्रोग्राम केला शासनाने हा एकदम चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला व असं भाविकांचं मत आहे। कित्येक वर्षापासून हे फेनिक्युलर रोपवेचं प्रोजेक्ट चालू आहे। तो खूप वेळ झालेला आहे, तो लवकरात लवकर सुरू व्हावा। लवकरात लवकर सुरू झाल्याने माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा जितके वयोवृद्ध लोक आहेत त्या प्रत्येकांना वर देवीचं दर्शन घेण्याचा फायदा होईल। फेनिक्युलर ट्रॉलीमध्ये एका वेळी 60 जण बसू शकतात। संपूर्ण वातानुकूलित असलेली ट्रॉली 1.5 मीटर रुंद आणि 250 मीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर चालेल। हिची प्रणाली इलेक्ट्रिक ट्रेन प्रमाणे असेल। ट्रॉली सेंटरवर 200 वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच इथं उपाहारगृह आणि प्रसादाची दुकानंही थाटण्यात येणार आहे। सुरुवातीला ट्रॉलीचं तिकीट 40 रुपये असेल। फेनिक्युलर ट्रॉली धावू लागल्यानंतर आदी मायेच्या 3.5 शक्तीपीठांमधलं अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगीचं दर्शन अधिक सुलभ होणार आहे। निलेश वाघ, झी मीडिया, सप्तशृंगीगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।